नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पीठ न मळता व पराठा न लाटता आलू पराठा बनवणार आहोत. आज आपण एका वेगळ्या पद्धतीने आलू पराठा बनवणार आहोत. हा आलू पराठा एकदम मऊ लुसलुशीत बनतो व खायला खूपच टेस्टी लागतो. चला तर मग बनवूया आलू पराठा. त्यासाठी इथे मी एक भांडे घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे असतील त्या हिशोबाने तुम्ही गव्हाचे पीठ घेऊ शकता. व त्याच्यामध्ये नंतर आपल्याला पाव चमचा ओवा घ्यायचा आहे व तो हाताने क्रश करून त्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे रवा घालायचा आणि थोडे थोडे पाणी घालायचे आणि आपल्याला त्याचे एक बॅटर बनवून घ्यायचे आहे. ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. बॅटर आपल्याला जास्त घट्टसरही नाही किंवा जास्त पातळही नाही, असे मीडियम बनवायचे आहे. आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे. रवा घातल्यामुळे पराठे थोडेसे क्रिस्पी बनतात. याच्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. पण डोशाला ज्या पद्धतीने बॅटर बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला गव्हाच्या पिठाचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचे आहे व झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी पीठ भिजत ठेवायचे आहे. नंतर आपल्याला एका ताटामध्ये 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत व ते अगोदरच मी उकडून घेतलेले होते. ते नंतर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. बारीक वेजाच्या खिसणीने आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. बटाटे खिसून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. कोरड्या मसाल्यामध्ये मी 2 चमचे धने पावडर, 1 चमचे जिरे पावडर, 1 चमचे गरम मसाला, 1 चमचे लाल तिखट, 1 चमचे लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. हे सर्व मसाले आपल्याला बटाट्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत. व नंतर आपल्याला हे मिक्स केलेले बटाटे गव्हाच्या पिठामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. व नंतर गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचाभर मीठ घालायचे व थोडे पाणी वाचायचे आणि आपल्याला सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे. व नंतर त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी बेसन पीठ घालायचे किंवा नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ घेऊन ते त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे. व अजून आपल्याला 1 मिनिटासाठी हे पीठ छान असे फेटून घ्यायचे आहे. नंतर गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल घालायचे आहे आणि पसरवून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला हे बनवलेले बॅटर पॅनमध्ये सोडायच्या अगोदर एक वेळ छान मिक्स करून घ्यायचे. नंतर पॅनमध्ये आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचे आहे. जेवढा आलू पराठा आपल्याला मोठा बनवायचा आहे त्या हिशोबाने आपल्याला बॅटर पॅनमध्ये घालून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला हलक्या हाताने हे बॅटर पसरवून घ्यायचे आहे. आलू पराठा आपल्याला एक साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे व नंतर तो पलटून घ्यायचा आहे. व थोड्या वेळानंतर आपल्याला कडेने थोडे तेल सोडून घ्यायचे व नंतर आपल्याला आलू पराठा उलटवून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने आपल्याला आलू पराठ्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडनेही आपल्याला आलू पराठा छान भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने तेल लावून आलू पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे, म्हणजे हा आलू पराठा खूप टेस्टी लागतो. इथे आपला एक आलू पराठा बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसराही आलू पराठा बनवून घ्यायचा आहे. बनवलेला आलू पराठा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. नंतर पॅन गरम करून घ्यायचा व त्याच्यामध्ये थोडे तेल घालायचे. तेल जास्त घालण्याची गरज नाही, कारण आपण नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला असल्यामुळे आलू पराठा पॅनला चिटकत नाही. त्याच्यामुळे थोडेच तेल घालायचे व आलू पराठा आपल्याला सोडून घ्यायचा आहे व तो पसरवून घ्यायचा आहे. आलू पराठा आपल्याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे व थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला आलू पराठा पलटून घ्यायचा आहे व दुसऱ्या साईडने आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला आलू पराठा भाजून घ्यायचा आहे. आलू पराठा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला आलू पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे. कमी गॅसवरती आलू पराठा भाजल्यामुळे आलू पराठा छान असा आतपर्यंत भाजला जातो. यासाठी आपल्याला आलू पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे व कमीच गॅसवरती आपल्याला आलू पराठा भाजून घ्यायचा आहे. इथे आपला दुसराही आलू पराठा भाजून तयार झालेला आहे. नंतर आपल्याला पॅनमध्ये थोडेसे तेल घालून पसरवून घ्यायचे व तिसरा आलू पराठा आपल्याला सोडून घ्यायचा आहे व हलक्या हाताने तो पसरवून घ्यायचा व थोडा वेळ झाल्यानंतर तो पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने तेल लावून तो भाजून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या बॅटरचे सर्व आलू पराठे बनवून घ्यायचे आहेत.
व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला सर्व बॅटरचे आलू पराठे बनवून घ्यायचे आहेत। तसेच आपल्याला लिक्विड बॅटरचे आलू पराठे बनवत असताना नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे किंवा नॉनस्टिक तव्याचा वापर करायचा आहे, म्हणजे आलू पराठा हा पॅनला खाली चिटकणार नाही। तर तुम्ही आलू पराठा बनवण्यासाठी डोसा तवा देखील वापरू शकता। व प्रत्येक वेळेस आलू पराठा पॅनमध्ये सोडायच्या अगोदर आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे। जास्तही तेल लावायची काही गरज नाही। पॅनमध्ये थोडेसे तेल घालून ते पसरवून घ्यायचे आहे व नंतरच आपल्याला आलू पराठा पॅनमध्ये सोडून घ्यायचा आहे। थोड्या वेळासाठी आपल्याला आलू पराठा तसाच ठेवायचा आहे, तो लगेच पलटायचा नाही। जर आपण पॅनमध्ये आलू पराठा सोडल्यानंतर तो लगेच पलटला तर तो तुटू शकतो। यासाठी आपल्याला थोड्या वेळासाठी पराठा तसाच ठेवायचा आहे व नंतर आपल्याला तो पलटून घ्यायचा आहे। व आलू पराठा दुसऱ्या साईडनेही तेल लावून भाजून घ्यायचा आहे। आलू पराठा आपल्याला दोन्ही साईडने तेल लावून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आलू पराठा खूप टेस्टी लागतो। व हे लिक्विड डोचे आलू पराठे बनवायला खूप सोपे असल्यामुळे हे आलू पराठे कोणीही बनवू शकेल। अगदी बॅचलरही हे आलू पराठे बनवू शकतील। त्यासाठी आपण ह्या आलू पराठ्यास बॅचलर आलू पराठा देखील म्हणू शकतो। हा आलू पराठा खायला खूप टेस्टी लागतो, तसेच तो अगदी मऊ लुसलुशीत देखील होतो। तर तुम्हाला हा आलू पराठा आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।